छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आणि आज शिवभोजनालय म्हणजे 2020 या काळात, कोरोनाच्या काळात जेव्हा महाराष्ट्र शासनाने शिवभोजन थाली सुरू केली होती, अवघ्या 10 रुपयात सकस आणि पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली होती। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मी तुम्हाला शिवभोजनालय येथे घेऊन आली आहे। भोजनालय किती वर्षांपासून? 21 जेव्हा अनाउन्समेंट केली महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवली तेव्हापासून, आणि तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हाला काय प्रत्यय आला आहे? खूप चांगली योजना आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद भेटतो। which provide food in 10 rupees without any hesitation. We provide a food like our own house. टेस्ट में कैसा होता है? टेस्ट में भी बराबर है। हाइजीन कैसे होते हैं? हाँ हाँ हाँ, सब बराबर है। आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी ही योजना गोरगरिबांसाठी चालू ठेवलेली आहे। श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही जी चांगली योजना आहे शिवभोजन योजना ती चालू ठेवलेली आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ही सुरुवात केलेली आहे, पण ही आतापर्यंत चालू आहे आणि खूप सक्सेस महाराष्ट्राची योजना आहे। ज्या योजना महाराष्ट्राच्या आहेत त्याच्यापैकी ही एक खूप चांगली योजना आहे। याच्यामध्ये ना गोरगरिबांचा एवढा आशीर्वाद भेटतो ना सरकारला, इथं जेवढे पण गरीब आणि गरजू लोक येतात ते खूप चांगलं बोलतात, महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील रयतेला, जनतेला हक्क मिळावे, न्याय मिळावे म्हणून प्रयत्न केले आणि ते प्रयत्न त्यांनी प्रत्यक्षात घडवून आणले। काम आहे की गरिबांना सकस आणि पोषक आहार हे लोक उपलब्ध करून देतात आणि माझ्या मते ही छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना असेल, खरं अभिवादन।